तर काय झालं, सकाळीच कणिक जी मळली होती त्यातलंच थोडंसं पीठ ठेवलं. म्हटलं दुपारी काहीतरी गरम गरम करून खावं. यानंतर कांद्याचा पराठा बनवायला घेतला. कांदा चिरून घेतला आणि त्यामध्ये बेसिक मसाले ॲड करून घेते. जसे की हळद, लाल तिखट, जिरे, चवीनुसार मीठ आणि लसूण जे आहे ते त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत ते टाकले आणि कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे भरपूर. नंतर यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला आणि हे मिश्रण जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे. हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि तो लाटून घ्यायचा आहे. आणि ते लाटूनसुद्धा झालेलं आहे. तर त्यावरती जे आपण सारण बनवलेलं आहे कांद्याचं ते टाकून घेऊया आणि सुरीने एका साईडने कापून घेऊया आणि दोन्ही तिन्ही बाजूने असे फोल्ड करून घेऊया. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा सेम करा, तुम्हालासुद्धा नक्की जमेल. ते एका साईडनं कापलेलं आहे आणि असं फोल्ड करून घेते जेणेकरून जे सारण आहे ते बाहेर निघणार नाही आहे आणि जो पराठा आहे तो खूप छान होईल यासाठी. तर इथे सगळीकडून फोल्ड करून घेतलेलं आहे. थोडंसं पीठ लावून परत लाटून घेऊया आणि इथे थोडासा लाटलेला आहे. यानंतर तव्यावरती तेल टाकलेलं आहे आणि हा पराठा भाजून घेऊया. तर दोन्ही बाजूने खरपूस असं भाजून घ्यायचा हा पराठा. खायला अगदी टेस्टी लागेल. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा, तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. तर दोन्ही बाजूने खूप छान असं भाजूनसुद्धा झालेला आहे पराठा. ते यावरती शेवटी आपल्याला तूप लावून खाल्लं तरी खूप छान लागेल हा. तर काढून घेऊया आणि 1 चम्मच तूप टाकूया आणि तेल असं स्प्रेड करून घेऊया तूप आणि तुम्हाला असं काढून दाखवते. खूप छान झालेला हा पराठा आणि खायला हेल्दी